नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची परीक्षा 2023 यामधील राज्यशास्त्र विषयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पेपर आन्सर कीच्या साहाय्याने सराव करून घेणार आहोत. या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ही बुकलेट क्रमांक सी आहे. प्रत्येक प्रश्नाच्या खाली आपण उत्तरालाही अंडरलाईन करून ठेवलेले आहे आणि बाजूला आपण आन्सर की दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपला सराव करणं आवश्यक आहे. यामधील पहिला जो काही प्रश्न आहे तो असा आहे: मुख्य वर्णदोषाचे धोरण काय नाकारते? उत्तर आहे सी, सामाजिक समता. प्रश्न क्रमांक 2, सत्तेची त्रिमिती संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे ए, स्टीवन ल्युकस. प्रश्न क्रमांक 3 आहे: परंपरागत न्याय संकल्पनेचा पाया कोणता आहे? उत्तर आहे सी, नैतिक. प्रश्न क्रमांक 4 आहे: मार्क्सच्या न्यायाच्या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे? उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 5 आहे: द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा लेखक कोण आहे? उत्तर आहे बी, थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 6: यादी 1 शी यादी 2 जुळवा आणि संकेत सूचीतील योग्य उत्तर निवडा. उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 7 आहे: हक्कांचा कोणता सिद्धांत त्यांचे चांगले स्वरूप स्पष्ट करतो? उत्तर आहे ए, सामाजिक कल्याणकारी सिद्धांत. प्रश्न क्रमांक 8 आहे: रुशरने कशाचे समर्थन केले? उत्तर आहे सी, प्रत्यक्ष लोकशाहीचे. प्रश्न क्रमांक 9 आहे: लॉकच्या सामाजिक करार संकल्पनेने लोकशाहीच्या अभिजात सिद्धांतात योगदान दिले आहे. खालीलपैकी कोणते विधान लॉकच्या मतानुसार लोकशाहीवादी नाही? उत्तर आहे सी, घटनात्मक पण अनियंत्रित शासन. प्रश्न क्रमांक 10: परंपरावादी विचारप्रणालीनुसार खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे? उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 11: टिंबटिंब हा मूलभूत अधिकार नाही. उत्तर आहे सी, मालमत्तेचा अधिकार. प्रश्न क्रमांक 12 आहे: खालीलपैकी कोणता आंतरराज्य विवादाचा विषय नाही? उत्तर आहे डी, गोरखालँड. प्रश्न क्रमांक 13 आहे: खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या 2 प्रतिनिधींना लोकसभेत राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? उत्तर आहे सी, अँग्लो इंडियन. प्रश्न क्रमांक 14 आहे: घटनेच्या कलम 348(2) मध्ये या बाबींचा विचार होतो? उत्तर आहे ए, उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा. प्रश्न क्रमांक 15 चे उत्तर दिलेले नाही. प्रश्न क्रमांक 16 आहे: जनहित याचिका ही बाब टिंबटिंब यांच्या कार्यकाळात लोकप्रिय झाली. उत्तर आहे ए, न्यायमूर्ती पी.एन. भगवती. प्रश्न क्रमांक 17: खालीलपैकी कोणता आयोग भारतातील दंगलींचा अभ्यास करत नाही? उत्तर आहे डी, पुंछी आयोग. प्रश्न क्रमांक 18: खालीलपैकी कोणता पक्ष पद्धतीचा प्रकार नाही? उत्तर आहे ए, प्रादेशिक पक्ष पद्धती. प्रश्न क्रमांक 19: खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान नाहीत? उत्तर आहे बी, जगजीवन राम. प्रश्न क्रमांक 20 आहे: खालीलपैकी कोण सलग 2दा भारताचे राष्ट्रपती होते? उत्तर आहे सी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 21: खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे सी,
प्रश्न क्रमांक 22 आहे. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? उत्तर आहे ए. महिलांसाठीच्या आरक्षण विधेयकाने लोकसभा आणि राज्यसभेतील 33% राखीव जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची मुभा घेतली. प्रश्न क्रमांक 23 आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट भारताच्या आर्थिक उदारीकरण धोरणाचा भाग नाही? उत्तर आहे डी. करारपात्र उत्पादनाची किमान मर्यादा वाढवणे. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या योजना आयोगाने तयार केलेल्या भारत मानव विकास अहवाल 2011 सामाजिक समावेशाच्या दिशेने या अहवालात पुढील गोष्टींचा अभ्यास केला आहे. उत्तर आहे सी. ए, बी, सी. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती सामाजिक चळवळ नाही? उत्तर आहे सी. असम गण परिषद. प्रश्न क्रमांक 26. पॉलिट ब्युरो ही या पक्षाची सर्वोच्च निर्णय यंत्रणा आहे. उत्तर आहे सी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती व्यक्तीची आदिम ओळख नाही? उत्तर आहे नागरिकत्व. प्रश्न क्रमांक 28. राज्यसभेचे खालील बाबतीत अनन्य अधिकार क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक डी. संसदेला राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा बनवण्यासाठी प्राधिकृत करणे. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश घटनेत उशिराने करण्यात आला आहे? उत्तर आहे सी. मोफत कायदेशीर मदत. प्रश्न क्रमांक 30 आहे. खालीलपैकी कोणत्या सूचीचा समावेश भारताच्या घटनेत नाही? उत्तर आहे सी. राष्ट्रीय सूची. प्रश्न क्रमांक 31. शासनाचा प्रमुख आणि राज्याचा प्रमुख हे जुळे भाऊ आहेत असे कोण म्हणाले? उत्तर आहे बी. बरानी. प्रश्न क्रमांक 32. बरानीचे पुस्तक तारीख ए फिरोजशाही यामध्ये कोणत्या विषयाची चर्चा करण्यात आली आहे? उत्तर आहे सी. मुस्लिम राजाला दिलेला सल्ला. प्रश्न क्रमांक 33. राजकीय सिद्धांतात आदर्श भाषेत सांगावयाचा तर भावनाशून्य व निर्हेतुक असतो हे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे बी. अँड्रू हॅकर. प्रश्न क्रमांक 34 आहे. खालीलपैकी कोणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या संदर्भात स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द प्रयोग केला? उत्तर आहे ए. रुसो. प्रश्न क्रमांक 35. राज्य ही नैतिक ध्येय असलेली नैतिक संस्था आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? उत्तर आहे डी. जे. एस. मिल. प्रश्न क्रमांक 36. सामूहिक कृतीत सत्ता समाविष्ट असते असे प्रतिपादन कोणी केले आहे? उत्तर आहे ए. ॲना ॲरंट. प्रश्न क्रमांक 37 आहे. व्हॉट इज टू बी डन हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे लेनिन. प्रश्न क्रमांक 38. भौतिक शक्तीपेक्षा जाणीवेच्या भूमिकेवर कोणत्या उत्तर मार्क्सवादी विचारवंताने भर दिला? उत्तर आहे सी. जॉर्ज लुकास. प्रश्न क्रमांक 39. दी ओरिजिनल ऑफ फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड दी स्टेट 1884 या पुस्तकात महिलांचे शोषण का होते ही समस्या कोणी मांडली? उत्तर आहे बी. फ्रेडरिक एंजल्स. प्रश्न क्रमांक 40 आहे. सबजक्शन ऑफ वुमेन हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे डी. जे. एस. मिल. प्रश्न क्रमांक 41. आपस्तंभ, गौतम, वसिष्ठ, बौधायन ही कशाची नावे आहेत? उत्तर आहे सी. धर्मशास्त्रे. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. उत्तर आहे ए. धर्मशास्त्रे एकाच व्यक्तीने लिहिली आहेत. प्रश्न क्रमांक 41 आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे.
संपूर्ण क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे सी. जयप्रकाश नारायण. प्रश्न क्रमांक 44 आहे. राजा राम मनोहर लोही यांच्या सप्तक्रांतीमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? उत्तर आहे डी. स्थलांतराविरोधात क्रांती. प्रश्न क्रमांक 45 आहे. महात्मा गांधींनी कोणत्या पुस्तकात आधुनिकतेवर टीका केली आहे? उत्तर आहे सी. हिंद स्वराज. प्रश्न क्रमांक 46 आहे. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. उत्तर आहे ए. रवींद्रनाथ टागोर राष्ट्रवादाचे समर्थक होते. प्रश्न क्रमांक 47. खालील सूचीचा वापर करून योग्य जोड्या जुळवा. उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 48 आहे. श्री अरबिंदो कोणत्या वर्तमानपत्रात लिहित असतात? उत्तर आहे ए. इंदू प्रकाश. प्रश्न क्रमांक 49. जयप्रकाश नारायण यांच्या सर्वोदय संकल्पनेत भूदान, ग्रामदान, संपत्तीदान यानंतर कोणते दान अभिप्रेत आहे? उत्तर आहे बी. जीवनदान. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोण संमिश्र संस्कृतीचे पुरस्कर्ते होते? उत्तर आहे सी. कबीर. प्रश्न क्रमांक 51 आहे. आंद्रे गुंदर फ्रँक आणि मार्था फ्युएंटेस यांनी लिहिलेला प्रसिद्ध निबंध? उत्तर आहे ए. 9 थेसिस ऑन सोशल मूव्हमेंट्स. प्रश्न क्रमांक 52 आहे. खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत? पुढे दिलेल्या सूचीतून उत्तर निवडा. उत्तर आहे एकही डी. एकही चूक नाही. प्रश्न क्रमांक 54 आहे. खालीलपैकी कोणते घटक न्यायालय स्वातंत्र्यासाठी अनुकूल नाहीत? उत्तर आहे डी, सी आणि डी. प्रश्न क्रमांक 56 आहे. खालीलपैकी कोणते अभियान नागरी समाजाचे नाही? उत्तर आहे डी, स्वच्छ भारत. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते राजकीय पक्षाचे काम नाही? उत्तर आहे सी. निवडणुकीसाठी उमेदवारांचे नामांकन करणे. प्रश्न क्रमांक 58 आहे. खालील दिलेल्या यादी 1 मधील गट व यादी 2 मधील त्यांच्या गट संघटनेचा प्रकार यांच्या जोड्या लावा. नंतर दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा. उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 59 आहे. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. उत्तर आहे बी. अमेरिकेची राज्यघटना वॉशिंग्टन येथे तयार करण्यात आली. प्रश्न क्रमांक 60 आहे. सत्ताधारी वर्ग स्वतः सत्तेत असण्याचे समर्थन काही वैश्विक नैतिक तत्वांच्या आधारे करत असतो. हे विधान कोणाचे आहे? उत्तर आहे बी. मोस्का. प्रश्न क्रमांक 61 आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? उत्तर आहे डी. अमेरिकेचा वाढता प्रभाव रोखण्याचे व्यासपीठ. प्रश्न क्रमांक 62 आहे. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा घटक नाही? उत्तर आहे बी. आण्विक सहकार्य. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळलेली नाही? उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 64 आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळलेली नाही? उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 65. सर्वंकष आर्थिक सहकार्याचा करार CECA हा भारताने कोणत्या देशाबरोबर केला? उत्तर आहे ए. सिंगापूर. प्रश्न क्रमांक 66 आहे. त्यामध्ये
विधान ए दिलेलं आहे. विधान आहे, शीतयुद्धानंतर बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे भारताला अमेरिकेशी संबंध सुधारणे गरजेचे आहे. आता त्याला कारण दिलेलं आहे आर. भारताच्या परराष्ट्र धोरणावर पाकिस्तान या घटकाचा प्रभाव आता उरलेला नाही. उत्तर आहे सी, ए बरोबर आहे, पण आर हे चूक आहे. प्रश्न क्रमांक 67 आहे. विधान ए आहे त्याच पद्धतीचं. आजचे भारत चीन संबंध अत्यंत जटिल स्वरूपाचे आहेत. कारण आहे आर. भारत आणि चीन यांची जागतिक व्यापार संघटनेत समान हितसंबंध आहेत. गेल्या दशकभरात दोघांतील द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढला आहे आणि दोघांमध्ये हजारो किलोमीटरच्या सीमेवरून न सुटलेले विवाद आहेत. उत्तर आहे डी. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 68 आहे. खालीलपैकी चुकीचे उदाहरण ओळखा. उत्तर आहे सी. भारतात 1975 साली कलम 360 अंतर्गत आणीबाणी लागू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 69 आहे. अभिजनांचे अभिसरण ही संकल्पना याने वापरली आहे. उत्तर आहे बी. विल्फ्रेडो परेटो. प्रश्न क्रमांक 70 आहे. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. उत्तर आहे डी. दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या सर्व लोकशाही व्यवस्थेचे सुदृढ लोकशाहीमध्ये संक्रमण झाले आहे. प्रश्न क्रमांक 71 आहे. संयुक्त राष्ट्रांनी 1950 मध्ये पहिल्यांदा सामूहिक सुरक्षेची तरतूद वापरली. ती कोणत्या देशाविरुद्ध वापरली आहे? उत्तर आहे बी. उत्तर कोरिया. प्रश्न क्रमांक 72 आहे. खालील दिलेली सूची वापरून योग्य जोड्या जुळवा. उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 73 आहे. द्विध्रुवीय व्यवस्था बहुध्रुवीय व्यवस्थेच्या तुलनेत अधिक स्थिर असते. या केनेथ वॉल्टज यांच्या मांडणीला पुढे नेऊन तिचा विस्तार खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी केला? उत्तर आहे सी. जॉन मार्शायमर. प्रश्न क्रमांक 74. जागतिक व्यापार संघटना केव्हा अस्तित्वात आली आणि तिचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे डी. 1995 मध्ये जिनिव्हा येथे. प्रश्न क्रमांक 75. आण्विक पुरवठादार देशाचा गट NSG कधी अस्तित्वात आला? उत्तर आहे सी. 1974. प्रश्न क्रमांक 76 आहे. खालीलपैकी कोणता देश शांघाई सहकार्य संघटनेचा सभासद नाही? उत्तर आहे डी. इराण. प्रश्न क्रमांक 77. द कोल्ड वॉर रिट्रोस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे सी. फ्रेडरिक शुमन. प्रश्न क्रमांक 78. हे विधान आहे ए. मागील काही वर्षापासून आर्क्टिक सागरी मार्ग नौकायनाकरता अधिक दिवस खुला राहतो. त्याचं कारण आहे आर. वातावरण बदलामुळे आर्क्टिकवरील बर्फ जास्त प्रमाणात वितळत आहे. उत्तर आहे ए. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे कारण आहे. प्रश्न क्रमांक 79 आहे. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे बी. काठमांडू. प्रश्न क्रमांक 80 आहे. लोकशाही शांततेचा सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कोणत्या दृष्टिकोनाअंतर्गत येतो? उत्तर आहे सी. आदर्शवाद. प्रश्न क्रमांक 81. NGO च्या सामाजिक व नैतिक कामगिरीचे मोजमाप करण्याचे कोणते साधन आहे? उत्तर आहे डी. सामाजिक अंकेक्षण. प्रश्न क्रमांक 82 आहे. सुशासक
सुरक्षिततेसाठी कोणते तंत्र वापरले जात नाही? उत्तर आहे ए जनसुनवाई. प्रश्न क्रमांक 83, सामाजिक धोरणाच्या देखरेख व मूल्यांकनाचे काय उद्दिष्टे आहे? उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 84, खालील कोणते UNDPच्या शाश्वत विकासाच्या ध्येयात समाविष्ट नाही? उत्तर आहे सी. पारंपरिक ऊर्जा स्रोत. प्रश्न क्रमांक 85 आहे, सुशासनतेच्या चा उदय कोणत्या प्रारंभिक कार्यात शोधला जातो? उत्तर आहे ए. ॲलेक्स डी टॉकविल. प्रश्न क्रमांक 86, सुप्रशासकतेत समकालीन पुनरुत्थानाच्या स्वारस्याचा उदयाचे श्रेय टिंबटिंब प्रकाशनास दिले जाते? उत्तर आहे ए. गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट 1992. प्रश्न क्रमांक 87 आहे, सुप्रशासनाचे सार टिंबटिंबमध्ये आहे? उत्तर आहे सी. सामाजिक भांडवल विकास आणि सामाजिक संघटनांशी नेटवर्किंग. प्रश्न क्रमांक 88 आहे, सुप्रशासकतेच्या कोणत्या पैलूचे अनेक भाष्यकारांनी चिकित्सक परीक्षण केले आहे? उत्तर आहे बी. सहाय्य देण्याच्या पूर्व अटी. प्रश्न क्रमांक 89 आहे, उत्तरदायित्वाचे ऐतिहासिकदृष्ट्या खालीलपैकी कोणते मूलभूत तंत्र आहे? उत्तर आहे बी. ऑम्बुड्समन व्यवस्था. प्रश्न क्रमांक 90, 10 कोटीहून अधिक कुटुंबांना आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी कोणती योजना लागू केली? प्रश्न आहे, उत्तर त्याचं आहे बी. आयुष्यमान भारत. प्रश्न क्रमांक 91, नियंत्रण आणि संसूचन यांच्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात? उत्तर आहे डी. संदेशवहन शास्त्र. प्रश्न क्रमांक 92 आहे, खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने नवीन लोकप्रशासनाचा पुरस्कार केला नाही? उत्तर आहे सी. पीटर सेल्फ. प्रश्न क्रमांक 93 आहे, खालील संकेतकाचा वापर करून योग्य उत्तर लिहा. त्याच्यात विधान ए आहे, सार्वजनिक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यात कोणताही ठळक असा फरक नाही. कारण आहे आर, दोन्हीच्या व्यवहार कारभार समान तत्वानुसार चालतो. उत्तर आहे डी. ए चूक आहे, पण आर हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट म्हणजेच 94 आहे, नागरिकांची सनद या संकल्पनेची आणि कार्यक्रमाची प्रथम सुरुवात आणि अंमलबजावणी टिंबटिंबने केलेली आहे? उत्तर आहे ए. UK. प्रश्न क्रमांक 95 आहे, लोकप्रशासनाची मूळ त्याच्या पुढील उद्दिष्टात आहे? उत्तर आहे बी. सार्वजनिक संस्थेतील राजकीय व प्रशासकीय कार्यामध्ये फरक करणे. प्रश्न क्रमांक 96 आहे, यादी 1 विचारवंत आहेत आणि यादी 2 त्याच्यात युक्तिवाद आहेत. यांच्या जोड्या लावा आणि संकेतकानुसार योग्य उत्तर जुळवा. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 97 आहे, खालील दिलेल्या सूचित योग्य उत्तर निवडा. विधान आहे ए. लोकप्रशासनाचा प्रमुख उद्देश नागरिकांना सहज आणि त्रासरहित सेवा उपलब्ध करणे हा आहे. त्याचं कारण आहे आर, जर नागरिक व प्रशासन यांच्यात समोरासमोरचा संपर्क असेल तर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण सहज होऊ शकते. उत्तर आहे ए. ए आणि आर हे दोन्ही स्वतंत्रपणे बरोबर असून आर हे एचे बरोबर स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 98 आहे, लोकप्रशासनाची उत्पत्ती वेगवेगळ्या टप्प्याद्वारे झाली आहे. खालील टप्पे अनुक्रमाने लावा. उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 99 आहे, यादी 1
मधील विचारवंत आणि यादी 2 त्यांची व्याख्या यांचा मेळ घालून खालील संकेतकाचा वापर करून योग्य उत्तर निवडा. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 100 आहे. खालील संकेतकाचा वापर करून योग्य उत्तर निवडा. विधान आहे ए. शासकीय प्रशासन इतर प्रशासनापासून त्याच्या सार्वजनिक स्वरूपाच्या कामाच्या सद्गुणामुळे वेगळे आहे. कारण आहे आर. खाजगी प्रशासनाची लोकांप्रती मोठी जबाबदारी नसते. उत्तर आहे बी. ए आणि आर हे दोन्ही स्वतंत्रपणे बरोबर आहेत, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. अशा प्रकारे आपण 100 प्रश्नांची उत्तरी या बाजूच्या आन्सर की मधील उत्तराशी ताडून पाहिलेली आहे. या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव तुम्हाला तुमच्या पद्धतीने करावयाचा आहे. येत्या कालखंडामध्ये या सर्व प्रश्नपत्रिकांचा उपयोग तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होणार आहे. याच पद्धतीच्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलवर सतत टाकत असतो. त्याही तुम्ही पाहणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आलेली बेल आयकॉन प्रेस करायची आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे आहे. कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फीडबॅक द्यायचं आहे, जे की माझ्या प्रेरणेसाठी आणि पुढील व्हिडिओसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.